Let me present you all a corporate leader, an educationist, a politician, a social worker, a writer आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन एक प्राऊड मराठी माणूस. योगी सान, स्वागत आहे तुमचं मनापासून. नमस्कार. सध्या आपण उभे आहोत काळजाचा ठोका चुकवणाऱ्या टकमक टोकावर. त्यामुळे हा पुढचा प्रश्न अतिशय विचारपूर्वक सोडवावा लागेल. ह्या उत्तराचा ऑप्शन मी ए, त्याच्यावर शिक्कामोर्तब करतो. बिलकुल सही. महाराजांच्या इतिहासावर तुमची पकड वाखाणण्याजोगी आहे. तर तुमच्या बुद्धिमत्तेचा कस पाहणारा हा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. काय वाटतंय? इथे मला काही विशेष ऑप्शन काही मिळणार नाहीये का? पुरंदरच. पुरंदर. चला तर मग ऑप्शन डी पुरंदर यावर आपण शिक्कामोर्तब करूया. योगी सान, तुमचं उत्तर. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. इतिहास शौर्य बुद्धीची ही कसर, प्रश्नातून मिळे विजयाचे उत्तर. तुतारीचा नाद ढोलकीचा जोर, सुरू झाला खेळ तेज तडफ तोड. शौर्याचा वारसा ज्ञानाची मात्रा सज्ज झाली आता. शिवज्ञान यात्रा. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. योगी सान, तुमची ही शिवयात्रा पूर्ण करण्यासाठी आपण वळूया क्विजकडे. नक्की. सावधगिरीने ऐका. पुढचा शिवज्ञान तुमच्या स्क्रीनवर. तुम्ही असं घाबरवू नको, सावधगिरीने ऐका वगैरे. ते क्लायमॅक्स जमलं पाहिजे ना. बरोबर आहे. तर प्रश्न आहे, मुंबईतील इंग्रजांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी कोणता जलदुर्ग बांधण्यात आला होता? विच सी फोर्ट वॉज बिल्ड टू चॅलेंज द ब्रिटिश प्रेझेन्स इन मुंबई? आणि पर्याय आहेत ऑप्शन ए जंजिरा, ऑप्शन बी सिंधुदुर्ग, ऑप्शन सी खांदेरी आणि ऑप्शन डी सुवर्णदुर्ग. काय वाटतंय तुम्हाला? खरं माझ्या डोक्यामध्ये जरासं तुम्ही प्रश्न विचारत असताना कल्याणचा किल्ला, वाशीचा किल्ला वगैरे आले, पण ते इथं ऑप्शनमध्ये पण नाही आहेत, त्यामुळे बरं झालं. पण ए तर उत्तर नाही आहे, बी पण नाहीच आहे. ए बीची वेगळीच कहाणी आहे. पण सी आणि डीमध्ये जरा गडबड वाटती आहे. खरं मला ह्या उत्तराबद्दल तेवढं कॉन्फिडन्स नाही आहे. त्यामुळे मी आपला उरलेला गनिमी कावा जो आहे तो वापरावा असा विचार करतो. तर हा उरलेला गनिमी कावा दुटप्पा हा मला वापरता येईल का? दोन उत्तरे तुम्ही निवडू शकता. हा, सी आणि डी मध्ये मला गडबड वाटते. त्याच्यापैकी कोणतं तरी एक असावं असं वाटतंय. बरं, तर आपण गनिमी कावा वापरणार आहोत इथे, जो आहे दुटप्पा. तर उत्तर आहे सी आणि डी. ऑप्शन सी खांदेरी आणि ऑप्शन डी सुवर्णदुर्ग यावर आपण शिक्कामोर्तब करूया. हो. ऑप्शन सी खांदेरी हे अगदी बरोबर उत्तर. खरं खांदेरीचा किल्ला कुठे कुठे येतो? इंग्रजी जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी अलिबाग जवळ बेटावर बेटावर हा बांधला होता. अरे बापरे, लहानपणी इतक्या वेळा गेलो अलिबागला, त्या किल्ल्यातही. म्हणजे अरे 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 अरे. हा. आणि सुवर्णदुर्ग हा मुख्यत्वे आरमारी तळ म्हणून वापरला जात असे. तर रायगड चढताना पुढचं पाऊल टाकण्यासाठी हा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. महाराजांच्या सैन्यातील कोणते मुस्लिम सेनापती तोफखानाचे प्रमुख होते? विच मुस्लिम जनरल इन महाराज आर्मी वॉज द हेड ऑफ आर्टिलरी? आणि पर्याय आहेत ऑप्शन ए इब्राहिम खान, ऑप्शन बी सिद्दी हिलाल, ऑप्शन सी दौलत खान आणि ऑप्शन डी सिद्दी इब्राहिम. हे उत्तर मला माहिती आहे. माहिती? हो,
अगदी confident हो वाटताय अगदी तुम्ही. याच्यामध्ये उत्तर आहे एचं. ए मध्ये जे आहे इब्राहिम खान, आपण त्याच्यावर 100% शिक्कामोर्तब करूया. का वाटतं तुम्हाला की ऑप्शन एच बरोबर असेल? नाही, कारण मी हे वाचलंय आणि वाचलेलं ऐकलंय आहे. म्हणजे हो ह्याच्यावर. आणि इतरही लोक महाराजांची निगडीत आहेत ते मला माहिती आहे. पण त्यांचे जे मुख्य होते आर्टिलरीचे ते इब्राहिम खान होते ह्याची मला माहिती आहे. तर आपण ए वरच आपण शिक्कामोर्तब करूया. बरं, तर ऑप्शन ए इब्राहिम खान यावर आपण शिक्कामोर्तब करूया. अगदी बरोबर उत्तर आहे आणि तुम्ही खूप छान खेळत आहात. धन्यवाद. तुम्ही हत्तीखाना पार केला आहे. तर माझ्याकडे तुमच्यासाठी आता एक प्रश्न आहे. जपानच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा स्थापित करणं आणि शिवस्वराज्य रथयात्रा याची सुरुवात करणं हे तुमच्या दिमागात कसं आलं किंवा याची पहल कशी झाली? बरोबर. खरं म्हणजे की माझ्या मनामध्ये बरीच वर्ष शिवाजी महाराजांचं स्थान मोठं आहे. आणि म्हणजे शिवाजी महाराजांनी भारताच्या या 500 वर्षाच्या इतिहासामध्ये जे कार्य केलं ते म्हणजे अफलातून आहे. आणि त्याबद्दल कुणाचा काही वादही नाही आहे. म्हणजे महाराजांची कारकीर्द महाराजांना कोणतंच व्यसन नव्हतं. अगदी शुभ्र कॅरेक्टर. म्हणजे आज मी माझी जीवनी लिहायला घेतो तर जीवनी लिहिताना मलाही माझ्या चुका जाणवतात किंवा बऱ्याच वेळा लोक माझ्यावर बोटं ठेवतात. तर कितीही आपण चांगलं काम करत राहिलो तरी कोणी ना कोणीतरी त्याच्यामध्ये चूक काढतं आणि एक डाग लावतंच किंवा आपल्या हातातनं चूक घडतेच, इमोशनल म्हणा काहीतरी. त्या बाबतीत महाराजांचं जे टोटल त्यांचं कॅरेक्टर आहे जे 50 वर्षांचं ते म्हणजे एकदम त्याच्यावर काहीच एकही डाग नाहीये. ही महाराजांची म्हणजे विशेष बात आहे. त्या बाबतीत म्हणजे आताच मी तुम्हाला मगाशी म्हणलं की रामानंतर विष्णूचा तसा अवतार म्हणजे मध्ये कृष्णाचा अवतार सोडून बुद्धाचा अवतार सोडून रामासारखा लढवय्या अवतार, एक सामान्य जनतेत येऊन सामान्य अवतार, तो शिवाजी महाराजांचा तो तसा अवतार राहिला. म्हणजे कृष्ण आणि बुद्ध हे शेवटी जरा वेगळ्या लीगमध्ये राहिले. तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे रामावर सुद्धा लोकांनी बऱ्याच वेळा बोटं ठेवली किंवा त्यांच्याकडे बोट दाखवलं की त्यांनी सीतेशी असंच का केलं. पण महाराजांची जी 50 वर्षाची कहाणी आहे त्याच्यामध्ये बोट ठेवण्यासारखं काहीच नाही. तर त्या दृष्टीने महाराजांनी इतकं व्यवस्थितपणे लोकांना एकत्र आणण्याकरता आणि स्वराज्य बनवण्याकरता ते कार्य कसं केलं असेल ह्याची नेहमीच एक खूप मनामध्ये जाणीव राहिली. आणि त्या दृष्टीने जेव्हा जपानमध्ये आपल्या पूर्ण आपला जी भारतीय कम्युनिटी आहे तर आपल्या पूर्ण सगळ्या भारतीय लोकांना एकत्र आणण्याकरता आपल्याकडे काहीतरी एक सिंबल असावा. तर ते सिंबल काय असावं असं जेव्हा विचार करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते जाणवलं की शिवाजी महाराजच त्याला सर्वोत्तम पर्याय आहे. कारण की त्यांनी प्रत्येक गोष्ट म्हणजे लढताना लोकांबद्दल विचार करताना किंवा नीतिशास्त्र बनवताना राज्यशास्त्र बनवताना या सगळ्या गोष्टी सगळ्याच अष्टपैलू होते. ते अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यामुळे त्यांच्याकडे कदाचित त्यांनी ते आपल्याला प्रत्येक गोष्टीकरता उत्तर देऊ शकतील असं मला वाटलं आणि गायडन्स करू शकतील. म्हणून मग महाराजांची एक मोठी मूर्ती इथे आपण बसवावी असं मला वाटलं. आणि त्याच अनुषंगाने एक असा कार्यक्रम बसवावा असं वाटलं की ज्यांनी आपण कार्यक्रमाला खरं शिवस्वराज गेल्या वर्षी आपण रथयात्रा केली पण आता आपण त्याला वन इंडिया फेस्टिवल असंही नाव दिलं की जेणेकरून भारतातले जितके सगळे जपानी आहेत जपानमधले जितके सगळे भारतीय आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपला सण म्हणून तो साजरा करावा. आणि रथयात्रेचा अर्थ असा आहे की भारतातनं जशी पंढरपूरची यात्रा होते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी दिंडी होतात तसंच भारतातील लोकांनाही येऊन या सोहळ्यामध्ये त्यांनी सहभाग घ्यावा. त्या दृष्टीने आपण हा कार्यक्रम सुरू केला. तर यावर्षी सुद्धा आपला कार्यक्रम आता मार्चमध्ये होणार आहे आणि भारतातनं खूप म्हणजे 50 लोक आपल्या कार्यक्रमात येणार आहेत. काही मोठी लोक येणार आहेत. तर आपण सगळ्यांनी मिळून हा एक सुंदर असा सोहळा कार्यक्रम आपण करूया. मागच्या वर्षीचा कार्यक्रम तर कमालच होता. या वर्षी काय प्रिपरेशन आहे तुमचं? अरे आता तुम्ही इथं म्हणजे सिक्रेट फोडायला सांगताय. थोडीशी माहिती आम्हाला पण जाणून घ्यायची आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायची आहे. नक्कीच. तर गेल्या वर्षी सारखंच की शिवाजी महाराजांचा सोहळा आपण पहिले सकाळी आपण 1-2 तास करूयात की ज्याच्यामध्ये मग
भारतातून आलेल्या मान्यवरांचे 1-2 लोकांची भाषणं असतील. आणि जपानमध्ये भारतीय कम्युनिटीमध्ये जे खूप चांगलं काम करतायत त्या लोकांकरता आपण काही अवॉर्ड्स वगैरे देणार आहोत. खूप सुंदर. आणि मग सकाळच्या कार्यक्रमामध्ये आपली पालखी पण असणार आहे. टोक्योमध्ये आपलं सुंदर टोक्यो लेझिम पथक वगैरे आहे. योकोहामामध्ये आपलं ढोल मंडळ आहे. तर सगळी लोक एकत्र येऊन एक सुंदर पालखी काढतील. त्याचबरोबर भारतातनं यंदा जे पाहुणे येणार आहेत तर त्याच्यापैकी 30-40 पाहुणे जे आहेत ते तिकडे वारकरी आणि दिंडी करणारी लोक आहेत. तर ते आपल्याला एकदम ओरिजिनल जेन्युइन दिंडी यंदा आपल्याला जपानमध्ये आपल्याला त्याचा अनुभव देणार आहे. आणि मग दुपारपासून मग आपण जपानमध्ये जितक्या सगळ्या भारतीय कम्युनिटीज आहेत, मग मराठी कम्युनिटी म्हणा, पंजाबी म्हणा किंवा केरळी म्हणा, तमिळ म्हणा, ओडिसी म्हणा, या सगळ्या उडिया म्हणा, या सगळ्या लोकांचे आपण एक एक असे सांस्कृतिक कार्यक्रम घेत एक भारत की झाकी म्हणजे पूर्ण भारताचं एक आपल्या मुलांकरता, आपल्या पिढीकरता, आपल्या पुढच्या पिढीकरता एक त्यांना खूप चांगला त्याचा अनुभव मिळेल असं वाटतंय. आणि मग एक कार्यक्रम सिक्रेट आहे. म्हणजे तुम्ही सांगणार नाही? नाही, ते त्याच्याकरता आपल्या पाहुण्यांना आपण काय सांगूयात की फॉलो करत राहा. म्हणजे तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन पण कळेल. एक्झॅक्टली. तर असं करत आपण इकडे सगळेच मिळून कम्युनिटीला एकत्र आणण्याचा जो प्रयत्न करतोय त्याबद्दल माझे तुम्हालाही आभार, सगळ्यांना आभार. आणि आपण ते काम करत राहूयात आणि त्याची नक्कीच खूप चांगली फळं येतील असं मला वाटतं. खरंच मलाही तेच वाटतंय. आणि जपानच्या मातीत शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहणं ही तुमच्यासाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी खूप ऐतिहासिक घटना आहे. त्यासाठी आमचा मानाचा मुजरा. धन्यवाद. नाही, खरं तर आमचा मुळात प्लॅन असा होता की आम्ही एक मोठी जमीन इथे घेणार होतो आणि तिथे आपल्याला एक इंडियन कम्युनिटीचा हॉल बनवायचा आहे 500 सीटरचा. कारण की काय होतं, आपल्या कार्यक्रमामध्ये आपलं एक वेगळे पण असतं आणि सरकारी हॉल वगैरे घेतलं की आपल्याला जरा प्रॉब्लेम होतात. त्यामुळे आपला स्वतःचा एक हॉल असावा. आणि त्याचबरोबर कसं आहे की आता आपली जशी पुढची पिढी मोठी होईल, त्यांची लग्न करायची आहेत, त्यांचे काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम करायचे आहेत किंवा आपले कम्युनिटीचे कार्यक्रम असतात प्रत्येक वेळेला, संक्रांत असो, पाडवा असावा, दिवाळी असावी, तर आपला एक हक्काचा हॉल असावा. आणि त्या हॉलच्या समोर महाराजांची ती मोठी अश्वारूढ मूर्ती असावी अशी उंच ठिकाणी. हे माझं स्वप्न आहे. त्यामुळे मी भारतामध्ये बऱ्याच लोकांना खरं इन्व्हेस्टमेंट करा म्हणून मी त्यांना सांगतोय. पण काय झालं की हे सगळं व्हायच्या अगोदरच जरा गेल्या वर्षी जरा लवकर जास्त हालचाली झाल्या आणि मूर्ती अगोदर आली. त्यामुळे मूर्ती आता सध्या तरी माझ्या घराच्या बाजूला एक आपण लावून म्हणजे उभी केली आहे. पण मूर्ती उभी केल्यानंतर मला खूप ह्याची जाणीव झाली की अरे हा एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही. पण महाराजांनी जर का ही इच्छा त्यांची झाली आहे की आपण इथे अश्वारूढ व्हावं, तर मला वाटतं ते पुढचे मार्गदर्शन करतील. खरंच तुमचं विजन ऐकून मला सुद्धा अंगावर शहारे आले की मी ते फील करू शकते. धन्यवाद. आता वेळ झाली आहे पुन्हा एकदा आपल्या ज्ञानाच्या युद्धभूमीवर उतरण्याची. सो लेट्स मूव्ह बॅक टू अवर क्विज. आपण पहिली छावणी पार केली आहे आणि आता आपण कूच करत आहोत दुसऱ्या छावणीकडे, म्हणजेच सेकंड छावणी. मेघडंबरीच्या दिशेने टाकलेलं हे पुढचं पाऊल आणि त्यासाठी हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. सिंधुदुर्ग किल्ल्यात आढळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण जलदरवाजा कोणता होता? व्हॉट वॉज द युनिक जलदरवाजा फाउंड इन सिंधुदुर्ग फोर्ट? आणि पर्याय आहेत ऑप्शन ए गुप्त सागरी प्रवेशद्वार, हिडन सी गेट. ऑप्शन बी पाण्याची टाकी, वॉटर टँक. ऑप्शन सी सांडपाणी व्यवस्था, ड्रेनेज सिस्टम. आणि ऑप्शन डी गोदी, डॉकिंग एरिया. खरं मला ह्याचं उत्तर अगदी व्यवस्थित माहिती असं नाही आहे, पण ऑप्शन्स पाहता मला गुप्त सागरी प्रवेशद्वार असं वाटतंय. बरं. खरं उत्तर द्यायच्या अगोदर मला, आपण मगाशी जंजिराच्या किल्ल्याबद्दल बोललो. जंजिराच्या किल्ल्यामध्ये मला ते आवडतं की तिथे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत आतमध्ये आणि त्यामुळे तिथे शेती करता येते त्या पाण्यामुळे. त्यामुळे त्या किल्ल्याचं एक काय म्हणता येईल त्याला, एक विशेष असं की तिथे लोक आतमध्ये राहू शकत होते आणि बाहेरनं कितीही त्याच्यावर वेढा घातला तरी लोकांना आतमध्ये काही फरक पडायचा नाही. त्यांना प्यायचं पाणी होतं, त्यांना खायची तिथे शेती पण करत होते आणि तर ते एक मस्त गोष्ट होती. त्याच बेसिसवर सिंधुदुर्ग एक नवीन पुन्हा बनवावा हा एक हे झाला. तर खरं जंजिरा किल्ल्यामध्ये पण जंजिरा किल्ल्यातनं आतनं असं समुद्राच्या खालनं निघून इकडे मूळ भारताकडे यायचं, बेटाकडनं भारताच्या जमिनीवर येण्याकरता खरं तिथेही खाली आहे.
त्यामुळे मला असं वाटतंय की सिंधुदुर्गमध्ये पण तीच व्यवस्था असून हां, हां. जे गुप्त सागरी प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वार. कदाचित ते उत्तर इथे ए असावं. त्यामुळे मी ए वर शिक्कामोर्तब करतो. खूप सुंदर तुम्ही एक्सप्लेन केलंय. तर चला आपण ऑप्शन ए गुप्त सागरी प्रवेशद्वार हिडन सी गेट यावर शिक्कामोर्तब करूया. अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं. धन्यवाद. गंगासागर तलाव तुम्ही पार केला आहे. योगी-सन 8व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देऊन तुम्ही दुसरी छावणी यशस्वीपणे गाठली आहे. म्हणूनच ही 6 इंची राजेशाही शिवमूर्ती तुमची झाली. वा, धन्यवाद. たら何がしかが叶うその言葉の目をもう見にれなくなったのは Have you ever imagined what it feels like to be in Japan? You watch anime, you read manga, but can't truly understand them. You want to go to Japan, but the language holds you back? Imagine understanding anime without subtitles, studying on a real Tokyo campus, or working in Japan with no language barrier. Join Sona Japan Japanese Language Academy, India's trusted Japanese learning academy. Learn Japanese from experts' experience of learning Japanese in virtual worlds. Founded by Sonal Shah, with over 35 years in Japan, a head office in Japan, and a flourishing branch in Mumbai, Sona Japan builds a bridge between two nations through education, culture, and heart. And now admissions for our January 2026 batches are open. Conversation courses, business Japanese, and the CREST course choose the path that takes you closer to your Japanese dream. Sona Japan, Japanese Language Academy, building bridges between cultures. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. क्विज नाही आहे बरं का. अच्छा. समुद्रावर सत्ता गाजवणारे आपले महाराज हा. आणि जपानच्या नौदलाचा मान मिळवणारे तुम्ही. ओ. जपानच्या नौदलाने म्हणजेच जपान मरीनटाईम सेल्फ डिफेन्स फोर्सने तुमचं केलेलं कौतुक आणि तुम्हाला दिलेला विशेष सन्मान याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काही सांगू शकाल का? नक्कीच. खरं 2 सन्मान मला इतक्यात मिळाले जपानच्या सरकारच्या दिशेने. एक म्हणजे की गेल्या वर्षी 2024च्या मार्चमध्ये जपानच्या पोलीस दलाने मला 1 दिवसाकरता सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस बरं. असा त्यांनी मला मान दिला. तर 1 दिवस त्यांनी प्रॉपर त्याच्याकरता मला पूर्ण सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीसचे कपडे बनवले, टोपी, माझ्या साईजचे बूट, म्हणजे इतकी पूर्ण तयारीने. म्हणजे जपान्यांना ना मानायला पाहिजे या गोष्टी. म्हणजे एकदा करायचं म्हणलं ना की ते एकदम पूर्ण तयारीनिशी करतात. म्हणजे असं नाही की काहीतरी ढगळ घातलंय आणि कोणाचे तरी कपडे आणून दिले, असं नाही. नवीन कपडे शिवले आणि मग 1 दिवस मी पूर्ण, मग ते कार, माझ्याबरोबर ड्रायव्हर एक पोलीस, मग समोर एक गार्ड एक पोलीस, माझ्या शेजारी एक पोलीस, असे 3 पोलीस दिवसभर माझ्या सेवेमध्ये, आणि माझ्या परत पुढे एक कार, असं टोटल त्या दिवशी 7 पोलीस माझ्या सेवेमध्ये होते. आणि मग आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन असं सोशल काम केलं, शाळांमध्ये वगैरे जाऊन की मुलांना की तुम्ही सगळे नियम पाळत जा वगैरे वगैरे. तर तो एक चांगला अनुभव झाला. आणि त्याच्यानंतर मग मी खरं जपानमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना मी बरीचशी प्रेरणा दिली, कारण मी NCC मध्ये होतो भारतामध्ये. त्यामुळे NCC मध्ये गेल्यानंतर आपल्या पर्सनॅलिटीमध्ये काय फरक पडतो त्याची मला खूप जाणीव आहे. म्हणजे आज सुद्धा मी कधी घरातनं बाहेर पडतो ना, मी माझे पॅन्ट बघतो, माझी बूट बघतो, माझ्या बुटांचं पॉलिश मी व्यवस्थित पॉलिश करूनच मी बाहेर पडतो. तर ह्या, किंवा आता माझा हेअरकट आहे, असे उगाच काहीतरी ढगळ केस केले ते जमत नाही ते. तर ती जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, तर त्याचा खूप मला उपयोग झाला आणि स्मार्टनेस आला. एक तर मी माझ्या विद्यार्थ्यांना ॲक्च्युली जेव्हापासून म्हणजे मी हे प्रिन्सिपलचं पद घेतलं तेव्हा मी बऱ्यापैकी त्या शैक्षणिक जगामध्ये मी विद्यार्थ्यांना हे करत होतो की तुम्ही जपानच्या आर्मीमध्ये जायचा प्रयत्न करा, तिथे शिकायचा प्रयत्न करा. तर काही माझे विद्यार्थी यांनी जपानच्या मिलिटरी स्कूलमध्ये त्यांनी परीक्षा दिल्या आणि त्यांना ॲडमिशन मिळाल्या. तर त्याचं कौतुक म्हणून, कारण काय होतं की मी फार उच्च दर्जाच्या शाळेचा मला प्रिन्सिपल केला होता आणि ह्या शाळेमधनं मुलं जास्त असं मिलिटरीमध्ये जायचं वगैरे विचार करत नाहीत. तर त्यांचं नॉर्मली की टोकियो युनिव्हर्सिटीमध्ये जाऊयात, क्योतो युनिव्हर्सिटीमध्ये जाऊयात, मग तिथे रिसर्च करूयात वगैरे अशा गोष्टी असतात. तर अशा एलिट शाळेतनं मिलिटरीमध्ये विद्यार्थी येणं हे त्यांच्याकरताही खास आहे. तर त्यामुळे मग जपानच्या मिलिटरीनी माझा गेल्या वर्षी सन्मान केला की थँक्यू फॉर प्रमोटिंग, आणि मुलांना आमच्याकडे पाठवलं. त्यातल्या त्यात माझे विद्यार्थी एअरफोर्समध्ये गेले. म्हणजे उद्या ते ॲक्च्युली फायटर पायलट्स ते बनतील.
तर ती खूप अवघड परीक्षा असते आणि आमच्या विद्यार्थ्यांनी त्याची पूर्ण तयारी करून ते त्या परीक्षेतनं बाहेर म्हणजे पास झाले आणि ते आज ट्रेनिंग घेत आहेत. तर त्याच्याकरता मग जपानच्या मिलिटरी फोर्सेसनी मला त्याचा सन्मान केला होता. धन्यवाद. तुम्ही तुमच्या स्टुडंट्ससाठी आणि आता आमच्यासाठी आणि मला खात्री आहे की आमच्या प्रेक्षकांसाठी पण तुम्ही प्रेरणादायी आहे. धन्यवाद. आता आपण अशा वळणावर आहोत जिथून रायगडाचा भव्य नगारखाना खुणावतोय बरं का, आणि सिंहासनाचे पडसाद ऐकू येत आहात. आता फक्त 2 पावलं शिल्लक आहेत. तर तुमच्या बुद्धिमत्तेचा कस पाहणारा हा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. भाजीपालाच्या गाडीत मावळ्यांचे गुप्त पथक पाठवून महाराजांनी कोणता किल्ला सर केला? Which fort did Maharaj capture by sending a secret team of Mawlas in a vegetable cart? आणि पर्याय आहेत ऑप्शन ए तोरणा, ऑप्शन बी चाकण, ऑप्शन सी लोहगड आणि ऑप्शन डी पुरंदर. काय वाटतंय? इथे मला काही विशेष ऑप्शन काही मिळणार नाहीये का? विशेष ऑप्शन सांगायचं म्हटलं तर तुम्ही 2 गनिमी काव्य तर वापरलेच आहेत बरं. हो. तर तुमची 6 इंची राजेशाही शिवमूर्ती तर पक्कीच आहे. वा. पण जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर बरोबर ओळखलं तर तुम्ही 10व्या प्रश्नाकडे वळू शकता. आणि तिथेच तर मेख आहे ना. जर का हे चुकलं तर काय? पण तुमचा ज्ञानाचा साठा पाहून मला वाटत नाही असं की तुमचं उत्तर चुकेल म्हणून. लोहगडमध्ये असं काही घडलंय असं वाटत नाहीये. हा. खरं पुणे विद्यापीठात जपानी शिकत असताना आम्ही दरवर्षी लोहगडला जायचो. ते जपानी विभागाचं एक ठरलेलं होतं. बरं. तोरणाबद्दल आमच्या ताईच्या सासूबाईंकडनं ऐकायचं, पण असं काहीच नाही ऐकलं. पुरंदर आणि चाकण नाही माहित हो. नाही माहित हो. काहीतरी क्लू तरी द्या की. म्हणजे आता ह्यापैकी बऱ्यापैकी सगळेच पुण्याच्या जवळ आहेत. नाही म्हणजे तोरणा आणि पुरंदर जरा अंतर आहे. कुठलं तरी आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करून पुढे वाढावं लागेल. आणि जर का चुकलंच तर? चुकलं तर आपली यात्रा इथेच संपेल. पण तुम्ही खास पाहुणे आहात, हा. त्यामुळे आपण संपूर्ण प्रश्न घेणार आहोत, म्हणून 10व्या प्रश्नापर्यंत आपण जाऊया नक्कीच. मग मेघदांबरी पण मिळणार का? हा प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलं तर नक्कीच मिळणार. ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर म्हणजे काय तुम्हीच द्या की ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे. खरं लोहगड आणि तोरणा मी कट करतो, पण तरी 2 राहिले तरी काय करावं. ठीक आहे, मी प्रयत्न करतो पुरंदरवर शिक्कामोर्तब. पुरंदरवर कारण ऑप्शन डी. चाकणबद्दल मी खूप काही ऐकलंय असं मला आठवत नाहीये. त्यामुळे पुरंदर वर मी शिक्कामोर्तब करतो. विचार करताय परत? भाजी 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 पुरंदरच. पुरंदरच. चला तर मग ऑप्शन डी पुरंदर यावर आपण शिक्कामोर्तब करूया. योगीसान तुमचं उत्तर चुकलं आहे. पण खरंच काही हरकत नाही, कारण लक्षात ठेवा गडावर चढताना एखादं पाऊल जरी घसरलं तरी शूरवीराची जिद्द काही कमी होत नाही. बरोबर आहे. येस. पण नाही, आणि अभ्यास कमीच आहे, त्यामुळे तो अभ्यास आता अजून जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. येस. खरंच. तर उत्तर कोणतं आहे बरोबर? उत्तर जे आहे ते बी चाकण हे बरोबर होतं. पुरंदर जे आहे ते दीर्घ आणि तीव्र लष्करी वेढ्या म्हणजे इंटेन्स मिलिटरी स्ले नंतर हा किल्ला जिंकला होता. आणि लोहगड हा वाटाघाटी म्हणजेच नेगोशिएशन ज्याला आपण म्हणतो आणि वेढ्याद्वारे जिंकला होता. आणि तोरणा आहे जो
थेट आणि धाडसी हल्ल्याद्वारे हा किल्ला जिंकला होता. तर अशी ही त्याची माहिती आहे. सुंदरच, धन्यवाद. हा तर क्लासिक गनिमी कावा होता. जपानी पॉलिटिक्समध्ये तर खूप रूल्स अँड रेग्युलेशन असतीलच. हो. तर सिटीमध्ये आपलं काम करून घेण्यासाठी तुम्ही कधी असा क्रिएटिव्ह म्हणजे तुम्ही अशी कधी क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजी वापरली आहे का? कसं होतं की जपानी लोक आहेत ना, खूप काम करण्याच्या बाबतीत धाडसी नाही आहेत. ते असं बारीक 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 काम असं करत पुढे पुढे जातात. म्हणजे जपान्यांच्या लाईफमध्ये कायझेन हा प्रकार आहे. कायझेन म्हणजे थोडं 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 चांगलं करत जायचं आणि फायनल मग त्याचा एक काहीतरी चांगला रिझल्ट येईल. तर कसं होतं की जेव्हा जपानी शासनामध्ये काम करायला लागलो तर एक फारच चांगलं काम जे माझ्या हातनं घडलं ते म्हणजे की ALS म्हणून एक आजार असतो. त्याच्यामध्ये काय होतं की आपलं शरीर काम करणं बंद होऊन जातं. म्हणजे स्टीफन हॉकिंग्स वगैरे ह्या लोकांनाही झालेला आहे तो आजार. तर ते लोकांचं आयुष्य म्हणजे त्यांना व्हीलचेअरवरच काढावं लागतं. बरं. तर जपानमध्ये कसं आहे की ALSचा आजार झालेल्या लोकांना सरकारकडनं व्हीलचेअर मिळते, पण ते सेमी ऑटोमॅटिक व्हीलचेअर देतात. पण ती सेमी ऑटोमॅटिक कशी असते की ती फक्त त्याला मोटर लावलेली असते म्हणून ती हालचाल करू शकते. पण जी ऑटोमॅटिक असते त्याच्यामध्ये त्यांना अशी व्हर्टिकल उंची कमी जास्त कर किंवा झोपताना ती अशी पूर्ण आडवी कर अशी करता येते. तर जी सेमी ऑटोमॅटिक असली तर त्या ALSच्या लोकांना बसून बसून पाठीला खूप त्रास होतो. नंबर एक. दुसरं म्हणजे की जेव्हा ते घरामध्ये असतात तेव्हा तिथनं काहीतरी वर्ण सामान काढायचंय, असं काहीतरी करायचं तर त्यांना ते करता येत नाही. मग ते थ्रू खूप त्रास होतो. तर माझ्याकडे ती लोक आली तर ते म्हणले की योगी-सान आम्हा लोकांना ना आता ऑटोमॅटिक पाहिजे. मग मी त्याच्यावर खूप काम केलं. मग त्याच्याकरता गनिमी कावा म्हणून मग मी हळूहळू एक MLAशी असं वेगवेगळं एक 1-on-1 भेटायला लागलो. मग बऱ्याच MLA लोकांना पटवलं आणि मग जी ऑफिसर साईड होती तिथे पण एकेकाला असं पटवत शेवटी मी पहिल्यांदा सरकारकडनं ALSच्या पेशंट करता फुल्ली ऑटोमॅटिक व्हीलचेअर आणि सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक मध्ये खरं खूप पैशाचा फरक असतो. त्यामुळे सरकारला ती द्यायची नव्हती कारण सगळेच मागायला लागले मग त्रास होईल. पण म्हटलं अरे हे लोकांचं जगणंच इतकं प्रॉब्लेम आहे, तुम्ही असं करा, तुम्ही एकदा त्याला देऊन बघा, 6 महिने वापरायला लावा. म्हणून आम्ही पहिल्यांदा ती मशीन भाड्यावर घेतली, 6 महिने वापरून बघितली आणि मग त्यांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडतोय ते आम्ही स्टडी केला आणि मग ती सिस्टीम आता प्रॉपर गव्हर्नमेंटमध्ये सेट झाली आहे. तर ते माझं खूपच माझ्या मनाच्या जवळचं काम आहे ते. हा मी एक खूप मोठा चांगला बदल घडवला आणि त्याच्याकरता मला खूप वेळ द्यावा लागला की प्रत्येकाला एकेकाला असं पटवत जाऊन प्रत्येकाला समजावून. आणि मी ते ज्यांना ALS झाला होता त्यांची जपानी बायको होती आणि ते स्वतः युरोपचे कुठले तरी होते तर मी त्यांच्या घरात जायचो, ते कसं तिथे राहत आहेत, मग त्यांना काय काय त्रास होतोय, मग ती जी व्हीलचेअर ती सेमी ऑटोमॅटिक वापरताना हे सगळं बघून तिथले मी सगळे नोट्स काढून की कुठे कुठे प्रॉब्लेम होते सगळं करून ते प्रोजेक्ट केलं. तर तो माझा एक अनुभव खूप चांगला राहिला. पण जपानी ऑफिसर लोकांना पाठवायला खूप मेहनत करावी लागली. खरंच क्रिएटिव्ह आहे हे स्ट्रॅटेजी आणि तुमचं विजन ऐकून खूप इन्स्पायर्ड मी फील होते सध्या. धन्यवाद. योगी-सान, आर यू रेडी फॉर द अल्टिमेट 10th क्वेश्चन? येस. चला तर. आता तुम्ही 9वीलाच माझी काढली तर आता पुढे काय अजून किती अवघड प्रश्न देणार माहिती नाही. चालेल. या यात्रेचा शेवटचा आणि निर्णायक प्रश्न, थेट महाराजांच्या मेघडंबरीच्या दर्शनासाठी हा प्रश्न तुमच्या समोर. राज्याभिषेकासाठी तयार करण्यात आलेल्या सुवर्ण सिंहासनाचे वजन किती होते? व्हॉट वॉज द वेट ऑफ द गोल्ड थ्रोन प्रिपेअर्ड फॉर द कोरोनेशन? आणि पर्याय आहेत ऑप्शन A 100 माण 100 मॉन्स, ऑप्शन B 32 मण 32 मॉन्स, ऑप्शन C 50 मण 50 मॉन्स आणि ऑप्शन D 10 मण 10 मॉन्स. काय वाटतंय? ह्याचं उत्तर मला खरं देता येणार आहे खरंच, आणि खूपच त्याचा बॅकग्राऊंड जी आहे ती खूपच चांगली आहे. कदाचित मी तुमच्याकडे ती माहिती तुम्ही देणार असाल प्रेक्षकांना. पण 32 मण हे उत्तर आहे आणि त्याच्याकरता खूप त्या 32 मणाच्या मागे खूप काय म्हणता येईल विचार केलेला आहे. आणि हे महाराजांच्या काळापासून नाही तर फार पूर्वीच्या काळापासून ऍक्च्युली हे विचार चालत आले आहेत. म्हणजे की भारतामध्ये नीतिशास्त्र म्हणून आहे, वैदिक शास्त्र आहे ते. तर नीतिशास्त्रामध्ये खरं असं म्हणलंय की
एक जो परफेक्ट राजा असतो, सिंहासारखा राजा, तर त्या सिंहासारख्या राजाचे 32 लक्षणं असतात. म्हणजे त्याच्यामध्ये 32 कॅरेक्टरिस्टिक्स असले पाहिजेत, की तो धाडसपणा किंवा ट्रान्सपरंटपणा. तर ते 32 कॅरेक्टरिस्टिक त्यांनी सिंहासारख्या राजाच्या दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर एक दुसरी म्हणे की जो परिपक्व सिंह जो असतो, जसं एक परिपक्व व्यक्ती असते, आपले 32 दात असतात. बरोबर. काही लोकांचे 32 होत नाही. नाही होत. हा, आणि आजकाल तर लोक 28च ठेवतात, बाकीचे किडतात म्हणून काढून टाकतात. किडतात आणि पेन करतात म्हणून. तर जो परिपक्व सिंह असतो त्या सिंहाला सुद्धा 32 दात असतात. तर त्या ह्यातनं हे 32 जे आलंय, तर महाराजांचं जे सिंहासन होतं त्याचं 32 मननी ते सिंहासन बनवलेलं होतं आणि त्याच्या मागे हा एवढा विचार केलेला होता. तर महाराजांचा जो राज्याभिषेकाचा कार्यक्रम आहे तो खरं तर 1 दिवसाचा कार्यक्रम नव्हता, त्याला खूप कालावधीचं प्लॅनिंग होतं. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की ते 1 वर्षाचा सण आहे, तर तसं नाहीये. तर हे सिंहासन घडवणं, त्याच्या मागे ही सगळी विचारसरणी लावणं, त्याच्याकरता सगळी रत्न गोळा करणं, ते सोनं गोळा करणं, हे खूप पिरियडचं काम आहे. त्याचबरोबर खूप महिने अगोदरपासून इन्व्हिटेशन लेटर्स जाणं, बरं, आणि सगळ्या मेन लोकांना तिथे गोळा करणं. मग तिथे कोण कसं उभं राहणार, कोण कसं बसणार. तर महाराजांबरोबर त्या कार्यक्रमामध्ये किती लोक बसले, अष्टप्रधान उभे होते का बसणार होते, या सगळ्या गोष्टींबद्दल इतकं डिटेल प्लॅनिंग, ते वाचताना खरंच असा काटा उभा राहतो. आपण फक्त ते चित्र बघतो तरच काटा उभा राहतो, पण जेव्हा ते ऐकायला मिळतं तर ती सगळी मजा येते. त्यामुळे 32 मन ह्याच्यावर आपण अगदीच शिक्कामोर्तब एकदम गडद करूयात. तुम्ही जेव्हा माहिती देत होता ना, तेव्हा मला असं ते पिक्चरायझेशन होत होतं, म्हणजे नाही का असं एक मूवी चालू आहे माझ्या डोक्यामागे, असं होत होतं. मस्तच, सुंदर. तर ऑप्शन बी 32 मण, 32 मॉन्स, यावर आपण शिक्कामोर्तब करूया आणि बघूया की तुमचं उत्तर हे बरोबर आहे का. योगी-सान, ऑप्शन बी 32 मण हे अगदी बरोबर उत्तर होतं. धन्यवाद. वा वा, मस्तच. अद्भुत आणि अविश्वसनीय खेळ आहे तुम्ही. पण फारच म्हणजे दुःख आहे की ते सिंहासन आता आपल्याला बघायला मिळत नाही. आणि महाराजांची वाघनखे मी इंग्लंडमध्ये जाऊन पाहिली होती ओरिजिनल. महाराजांची तलवार सुद्धा बघायची खूप इच्छा आहे, पण ती पण आजपर्यंत कधीच बघता आलं नाही. पण पुण्यामधल्या त्या म्युझियममध्ये खूपच महाराजकालीन किंवा पेशवेकालीन सुंदर त्यांनी वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यामुळे मी पुण्यामध्ये जातो तेव्हा बऱ्याच वेळा केळकर म्युझियमला मी भेट देतो आणि मस्त गोष्टी आहेत. लोकांनी खरं अशा ठिकाणी जावं आणि महाराजांच्या ह्या गोष्टी बघून, म्हणजे त्यावेळेला कला आणि रिसर्च, म्हणजे महाराज तलवारी बनवण्यावर खूप रिसर्च करायला लावायचे. कारण की जेव्हा तलवार काटली जाते तेव्हा कुठली तरी एकीला काही न ती तुटणार तिची, किंवा तिची धार जाणार, ब्लेड जाणार. तर याकरता खूप रिसर्च, चिलखत, तलवारी, घोड्यांचं रक्षण करण्याकरताच्या ह्या गोष्टी, यावर खूप रिसर्च करायचं. त्यामुळे त्यावेळेला ते सिंहासन कसं बनवलं असेल आणि ती खूप बघायची इच्छा होते. पण दुर्दैवाने ते आता म्हणजे अजून तरी ते कुठे सापडला नाही आणि म्हणतात की ते वितळवण्यात आलं म्हणजे मुघलांच्या हातनं. तर ते फारच दुर्दैव आपलं आहे असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या काही गोष्टी आहेत सध्या उपलब्ध आहेत, त्या आपल्याला जपानमध्ये बघायला मिळतील का? म्हणजे खरं त्याच्यावर प्रयत्न चालू आहे की तो संच एकदा आणावा. खरं गेल्या वर्षी जेव्हा आपण हा कार्यक्रम सुरू केला तेव्हा पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिट्यूटनी आणि इतिहास संशोधक मंडळाने आपल्याला महाराज म्हणजे जिजामातापासून शिवाजी महाराज ते पूर्ण 1840 पर्यंतचे जे सगळे जे मराठे राजे होते आणि त्याचबरोबर की पेशवे होते, त्यांचे ओरिजिनल पेंटिंग्स जी खरं भारतामध्ये पण नाही आहेत, त्यांच्यापैकी बऱ्याचपैकी जी महाराजांची तर बरीचशी ओरिजिनल पेंटिंग्स बाहेरच आहेत. तर त्या सगळ्या पेंटिंग्सचं त्यांनी काय केलं की त्यांनी त्याचे असे काय म्हणतात त्याला सर्टिफाईड कॉपीज बनवल्या आहेत हुबेहूब, आणि त्या खूपच सुंदर बनवून त्यांनी आपल्याला एक सेट दिलाय. त्याचबरोबर जिजामातेपासून शिवाजी महाराज पासून हेच 1840 पर्यंत जितक्या लोकांचे फोटो आहेत त्या सगळ्या लोकांचे चित्र आहेत, म्हणजे त्या सगळ्या लोकांचे हस्तलिखित पत्र, त्याच्या सध्या ओरिजिनल कॉपीज आपल्याला त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे लोकांनी किमान ते बघायला हवं. ते आता आपण एदोगावा इंडिया कल्चर सेंटरमध्ये आपण त्या तिथे ठेवले आहेत, पण कार्यक्रमाच्या वेळेला आपण एक्झिबिशन भरवतो. गेल्या वर्षीही आपल्या एक्झिबिशन पैकी साधारणपणे त्या दिवशी कार्यक्रमामध्ये 1000 लोक आली होती, त्यापैकी 250-300 लोकांनी येऊन एक्झिबिशन बघितलं. तर बिझी दिवस होता,
पण त्यामुळे मला वाटतं की लोकांना प्रेरणा मिळेल. आणि ती इतकी सुंदर बनवलेली आहेत ना, हो, की पत्र सुद्धा इतकी सुंदर आहेत ना की एकदम अमेझिंग. आणि हे शिक्कामोर्तब जे आपण म्हणतोय ना, हे पण बऱ्याच लोकांना माहिती नसतं की शिक्कामोर्तबचा अर्थ काय. जे पत्र असं असतं त्या पत्रामध्ये खरं इथं सुरुवातीला एक शिक्का असतो आणि ते पत्र जिथे संपतं तिथे एक शिक्का मारतात. ते संपतं त्या शिक्काला मोर्तब म्हणतात आणि या वरच्या शिक्क्याला शिक्का म्हणतात. तर शिक्का मोर्तब म्हणजे की हे पत्र इथून सुरू झालं आणि इथे संपलं, हा त्याचा अर्थ असतो. आणि जितका मोठा राजा तितकं मोठं पत्र, तितकं तो लेटर पॅड जो असतो तो मोठा असतो. तर शिवाजी महाराजांचा लेटर पॅड हा खूपच मोठा होता, त्यामुळे तितका त्यांना मान. तर ह्या अशा सुंदर गोष्टी ज्या आहेत ना, बारीक बारीक, त्या खरं पुण्यातल्या इतिहास संशोधक मंडळात त्यांची चांगली गॅलरी आहे टिळक रोडवर. ती खरंच लोकांनी बघावी आणि तिथे प्रॉपर गाईड कडनं ते ज्ञान घ्यावं की ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत म्हणून. तेव्हा ती सगळी गंमत कळेल. नुसतं चित्रासमोर उभं राहायचं आणि ते बघायचं, त्यात खरंच काही पॉईंट नाही. खरंच कमाल आहे. आणि योगी-सान, जपानमध्ये राहून तुमचं शिवप्रेम हे तितकंच प्रखर आहे. हो. आणि आजच्या या यात्रेत सहभागी होऊन आमचा हा छोटासा प्रयत्न जो आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय, तर याबद्दल तुम्हाला काही 2 शब्द सांगावेसे वाटते? नक्कीच. खरं हा तुमचा हा प्रयत्न एकदम उल्लेखनीय आहे आणि मला खरंच पूर्ण भारतीय कम्युनिटीतर्फे तुमचे आभार मानले पाहिजेत. कारण की आपल्याला हा इंटरव्ह्यू नुसताच एक इंटरव्ह्यू म्हणूनही करता आला असता, पण त्याच्यामध्ये तुम्ही हे असे प्रश्न मांडणे आणि त्यातनं मग अशा काही मस्त चर्चा. आता पुढच्याही जेव्हा लोक तुमच्याकडे येतील त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी ज्ञानाचा भंडार असेल, ते त्यातनं 2 गोष्टी काहीतरी सांगतील आणि ते जेव्हा आपल्या ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोचतील तेव्हा एक जी वेगळी गंमत जी निर्माण होईल, जी त्यातनं तयार होईल, ती मला वाटतं खरंच मस्त असेल. आणि अशा दृष्टीने लोकांना जपान आणि भारत हे जरासे जवळ येतील आणि त्याचबरोबर शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास सुद्धा आपल्या जवळ येईल अशी मी अपेक्षा करतो. आणि अशी मी शिवरायांना मी प्रार्थना सुद्धा करतो की त्यांनी नेहमी आपल्या जवळ राहावं आणि आपलं मार्गदर्शन करावं. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात याबद्दल पण आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही जे आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना देखील जे मार्गदर्शन दिलंय त्याबद्दल पण आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. माझे पण मनापासून आभार. धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? जपानच्या या पहिल्या भारतीय आमदाराचा शिवप्रवास पाहून तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. A huge thanks to our title sponsor Sona Japan Japanese Language Academy. And next, a big shout out to our reward partner Swarajya Art Studio, कोल्हापूर. पुढच्या भागात भेटूया अशाच एका मावळ्यासह. तोपर्यंत पाहत रहा Who Knows छत्रपती जपान, presented by Sona Japan. जय भवानी, जय शिवाजी. आरिगातो गोजाइमासु. सायनारा. जय भवानी, ओ जय शिवाजी. आज इथे ज्ञान जिंकले, इतिहास पुन्हा उजळले, शौर्याची वाट दाखवली, बुद्धीने बाजी मारली. प्रश्न संपले, उत्तर मिळाले, विजयाचा अर्थ कळला. शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपतो. शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपतो.
शिवज्ञान यात्रा 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 शिवज्ञान यात्रा